हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि इथे नाश्त्याची तयारी. तर बाहेरचं सगळं झाडून वगैरे झालं, पाणी शिंपलं, म्हणजे सकाळचे सर्व कामं आटोपलेली आहे. आता नाश्ता करणे आणि त्यानंतर बाकी इतर कामे. म्हणजे झाडणं झालं, पाणी शिंपलं, रांगोळी काढली, रूम वगैरे आवरल्या, चहा झाला. आता म्हटलं नाश्ता करूया आणि आता पोहे करायला घेतले नाश्त्याला. आता 15 दिवस झाले असतील साधारणतः मी पोहे केले नाही. नाहीतर आठवड्यातून 2-3दा होतातच आमच्याकडे. तर रुची गावाला गेली होती, त्याच्यामुळे 10-12 दिवस तिकडेच होती. त्यानंतर आल्यानंतर 2-3 दिवस तर केलेच नाही. मग हलकं-फुलकंच तिला खाऊ घातलं, उपमा वगैरे. तर म्हटलं चला आज पोहे करूया. तर टमाटर टाकून आवडते जास्त तिला पोहे, तर म्हटलं तेच करते. तर इथे कढईमध्ये तेल, कांदा, जिरं, मोहरी, बटाटे आणि टोमॅटो, शेंगदाणे टाकलेले आहे. सर्व एकत्र छान वाफेवर 5-10 मिनटं शिजू देते. आणि त्यानंतर तिला पोह्याचा नाश्ता. आता ती आलेली आहे आणि ते पोहे कसे गरमच असले तर बरे वाटतात आणि जर करून ठेवले ना तर एकदम असे थंडे येतात आणि कडक येतात, ते खायला पण चांगले वाटत नाही. आणि एकतर आता उन्हाळ्याचा दिवस आहे ना, तर जेवण तर फार कमी झालं आता आमच्याकडे. आता ती म्हणजे सर्वच नाश्ता करायचे भरपेट, पण आता कोणीच नाही, जास्तीत जास्त एक प्लेट खातात आणि बस नाश्ता होऊन जातो. कारण उन्हामुळे कसं की पाणी प्यायची खूप इच्छा होते, त्यात गरमीमुळे तर असं म्हणजे जेवण करायची इच्छा होत नाही. त्यात तर आमच्याकडे कूलर लावला नाही ना, तर इतकं भयानक गरम होत आहे. त्यात आभाळाचं वातावरण, कधी पाऊस कधी आभाळ असं असतं. ढगाळ वातावरण असलं तर जास्तच गरमी होते आणि त्यातल्या त्यात मग हे असं वातावरण नसलं ना तर अजिबात करमत नाही, असं वेगळंच वाटतं. आणि ज्या त्या ऋतूमध्ये जे ते बरं असते. आता यावेळेस ऐन उन्हाळ्याच्या वेळेस जर पावसाळा असला तर ते वेगळंच वाटते आणि अजिबात करमत नाही. तर असं त्यानंतर इथं पोहे वगैरे केलेले आहे. आता हळद मी बऱ्यापैकी टाकलेली आहे. तुम्हाला ते कॅमेऱ्यामुळे थोडं लाईट वाटत असेल, पण अगदी प्रमाणातच हळद टाकलेली आहे. थोडे पांढरट वाटतात ते कॅमेऱ्यामुळे. तर कारण एकतर इकडे उजेड पण भरपूर येत आहे खिडकीतून, त्याच्यामुळे होत असेल कदाचित. तर इथे हे हळद आणि तिखट काढून ठेवलं मी डब्यामध्ये. म्हटलं ते भरून ठेवून देते. त्यानंतर इथे नाश्ता झालेला आहे आणि आता हे पापड होते, तर हे बाहेर उन्हात ठेवले. साधारणतः 2 ते 3 वर्ष झाले त्या पापडाला. कोणी खात नाही आमच्याकडे म्हणून मी करत नाही. आणि ही माझे नंदेने दिले होते मला ते साबुदाणा. असे मिक्स आहे, गव्हाचे, साबुदाण्याचे 2-3 प्रकारचे. थोडे चुरा झाले. आता कधीतरी तळावे लागतील ते, म्हणजे जसे की आंबे निघाले, आंब्याच्या रसासोबत छान वाटतात. त्यानंतर ही रॅक होती, तर म्हटलं चला ही थोडी आवरून घेऊया. आणि या रॅकमध्ये कसं एकावर एक भांडे ठेवले की ते इकडे-तिकडे होतातच आणि रोज पुसताना मी रॅक सरकवते, त्याच्यामुळे भांडे सगळे पळतात ते. तर त्यानंतर रॅक वगैरे आवरली, म्हटलं चला गॅस ओटा क्लीन करू. गॅस ओटा क्लीन झाला की नंतर भांडे घासायचे होते. आणि आता साधारणतः 8 दिवस झाले असतील, ऊन, पाऊस आणि ढगाळ वातावरण हे असंच चालू आहे. आणि कामात असलं ना काही नाही वाटत. नाही तर मला असं म्हणजे उन्हाळ्याचं अजिबात करमत नाही, असं काय कुणास ठाऊक. म्हणजे वेगळंच वाटते, असं वाटते की कुठेतरी गावाला जावं किंवा कुठेतरी फिरायला. आणि असं नाही की गेली नाही, फिरून आली मी. तेव्हा जितके दिवस जर बाहेर असलं ना तर खूप म्हणजे छान वाटते. आणि मागच्याच महिन्यामध्ये मी द्वारकेला जाऊन आली, तर मला एकदम असं फ्रेश वाटत होतं. आणि आता परत 4-5 म्हणजे 8 दिवस झाले, परत असं वाटतं की कुठेतरी जावं. म्हणजे तिथल्या तिथं रोज-रोज तेच आणि त्यात हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर खूपच म्हणजे दिवस मोठा असतो ना, तर त्याच्यामुळे इतकं उदास वाटतं की खूपच. तर सो त्यानंतर आता इथे बाहेर जे भांडे वगैरे घासले आणि आता हे क्लीन करून घेतलं. कपडे धुवायचे होते, म्हटलं हे सगळं क्लीन करून घेते आणि त्यानंतर कपडे धुते. तर आता आमच्याकडे यात्रा पण होती, पौर्णिमेनिमित्त जायचं होतं. पण मग ते राहून गेलं आणि कसं कुठे जायचं जर ठरवलं ना, तर होतच नाही आणि अचानक मग तयारी होते आणि मग जाणं होतं, असं असतं. आणि जेव्हा कुठला कार्यक्रम असला त्या दिवसावर जर जायचं म्हटलं ना, तर कधीच आमचं होत नाही आणि अधामधात आम्ही जात असतो. तर असं नेहमीच होतं. तर असं आणि फक्त एवढं आहे की कार्यक्रमाच्या वेळेस गेलं तर कोणी ना कोणी आपल्या ओळखीचे नातेवाईक भेटतात. म्हणजे भेट होऊन जाते. आणि असं अधेमध्ये गेलं तर कोणीच येत नाही आणि यात्रेला किंवा त्या त्या दिवसाला महत्त्व असते. आता चैत्र पौर्णिमेला आमच्याकडे यात्रा असते ना, बरेच म्हणजे लोकं येतात यात्रेला आणि बरेच ओळखीचे असतात नातेवाईक ओळखीतले. तर बरं वाटते. आणि यात्रा म्हटल्यानंतर बऱ्यापैकी मोठीच असते. आणि जर असं अधामधात अवेळी गेलं तर सहसा कुणीच जात नाही. आणि पौर्णिमेची यात्रा म्हटलं ना तर भरपूर मोठी यात्रा असते आमच्याकडे. तर सो आता यात्रा तर संपलेली आहे, आता काही जाणं होणार नाही. म्हटलं चला आज मंदिरातच जायचं. तर बघते आता संध्याकाळी, कारण दुपारचं तर होत नाही. कामं झाले नंतर ऊन वाढली की कुठेच जायची इच्छा होत नाही. संध्याकाळचं बघू आता. त्यानंतर
भांडे झाले, कपडे झाले. आता ही रूम पुसायची राहून गेली होती. म्हटलं आधी रूम पुसून घेते. आधी काय केलं मी, गॅस ओटा पुसला आणि मला फरशी पुसायची होती. तर भांड्याचा पसारा दिसला, म्हटलं जाऊ द्या भांडे घासते, नंतर फरशी पुसली. नंतर ह्या भेंड्या होत्या त्या धुवून घेतल्या, कारण फ्रीजमधून काढल्या आणि लगेच धुतल्या. तर आता म्हटलं ह्या म्हणजे कामं होईपर्यंत सुकून जातील. आणि त्यानंतर हॉल आवरायला घेतला, तर इथे बघते तर याच्यावर धूळ, अशी धूळ लक्षात येत नाही. जेव्हा जवळून बघितलं ना तर खूप अशी धूळ दिसते. आणि समोरचं पुसल्या जाते. जिथे सामान असलं की तो भाग राहून जातो. आता इथे फ्रेम वगैरे होती तर ते राहून गेलं. म्हटलं चला ते पण पुसून घेऊया आणि त्यानंतर फरशी पुसता येईल. तर इथे काय माहीत इतकी धूळ येत आहे, भरपूर अशी धूळ होत आहे. आता असं वाटते जिकडे जिकडे पाहिलं तिकडे तिकडे धूळच दिसते. आणि कितीही ते क्लीन करा, काही करा, तर होतेच होते. त्यानंतर इथे कपडे वगैरे झाले आणि आधी मी बॅग वगैरे धुतल्या आणि त्यानंतर हे जे काही आपले जो एक्स्ट्राचे रोजचे कपडे असतात ते धुतलेले आहे. आणि 2 बॅग होत्या, तर त्या धुवून घेतल्या, कारण प्रवासातल्याच होत्या आणि ती राहून गेली होती धुवायची. म्हटलं ती धुवून घेते, नंतर हे कपडे होतील. तर सर्व कामं आटोपली आणि आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये आज वरण, आणि वरण पण बऱ्याच दिवसांनी लावलेलं आहे. तर कारण भेंडीची भाजी होती, तर सुकी भाजी असली तर वरण पाहिजेच असतं. एकीकडे वरण लावलं, एकीकडे भात लावला. आता कुकरमध्येच वरण भात लावायचं असते मला, पण काय होते की या कुकरमध्ये काय कुणास ठाऊक नेहमी भात सांडतो आणि भात वाया गेला की मग तो असं म्हणजे कोणी खात पण नाही, कारण इतका शिजल्या जातो आणि तो बुडाशी कुकरच्या खूप शिजल्या जातो, म्हणजे त्यातली चवच वाटत नाही. त्याच्यामुळे मग आता वेगळंच लावते. आता गॅस तर मिळत नाही, गॅस तर महाग आहे, पण आता ऑप्शन नाही, कारण वरण तर लावायचंच होतं. पण आता भात जरी तिथे लावला तर मग भात वाया गेला असता. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, एक साईड भात आणि एक साईड कुकर. आता कुकरच्या काही जास्त 2 किंवा 3 शिट्या होऊ देईल आणि लगेच बंद करून घेईल. आणि आता असं वाटतं की गॅस बरेच दिवस जायला पाहिजे. सहसा तर आमचं पाणी गरम वगैरे नसतेच, त्यावर नाश्ता आणि स्वयंपाक. आणि त्यातल्या त्यात पाणी आता सध्या हीटरवरच गरम करणे चालू आहे. थोडं आता अजून कडक ऊन जास्त वाढले की मग गरम पाणी वापरणे बंदच होतं आमच्याकडे. सर्व मग थंड पाण्यानेच आंघोळी करतात. त्यानंतर इथे भेंडीची भाजी केलेली आहे. भात झालेला आहे, वरण झालेलं आहे. आता भेंडीची भाजी म्हटलं हे होईपर्यंत आपली चपाती करायची होती, तर कणिक मळून ठेवली आणि लगेच आता एका साईडला चपात्या करायला घेते. त्यानंतर मला करायचा होता मुरमुऱ्याचा चिवडा. आता मुरमुरे होते, पोहे तर नव्हते. म्हटलं जाऊ दे, मग आता मुरमुऱ्याचाच करूया. आणि मुरमुऱ्याचं मोठं पॅकेट आणलेलं होतं, जे की ते भेळसाठी मुरमुरे वापरतात ते. तर म्हटलं जाऊ द्या, आता ते करते, कारण 1-2 दिवसांनी गावाला जायचं होतं, पण नंतर ते कॅन्सल झालं. हो नाही चालू आहे. तरी म्हटलं करून ठेवते, गेलं तर सोबत घेऊन जाऊ, नाही तर राहिलं घरी. तर इथे चपात्या करायला घेतल्या आणि वरण झालेलं आहे, भात झालं, भाजी झाली. आता फक्त चपात्या राहिल्या. चपात्या काही जास्त करायच्या नव्हत्या. जास्तीत जास्त 3 ते 4 रुचीनी पोहे खाल्ले, तर ती काही आता जास्त चपात्या खाणार नाही. एखादी खाल्ली तर खाल्ली. आणि पोहे खाल्लं की कसं होते की ती मग जास्त जेवण करत नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या, 4-5च करते आणि वाचलेली कणिक राहू देते फ्रीजमध्ये, म्हणजे तीच संध्याकाळी उपयोगी लागेल. तर दळण पण आणायचं होतं मला, आणि दळणाचा तर खूप मोठा प्रॉब्लेमच झाला मागच्या दळणाच्या वेळेस. तर काय ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथे बघा चपात्या झाल्या सर्व करून, आणि आता चिवडा करायचा होता. तर चिवड्यामध्ये आता कढीपत्ता नव्हता, तर तो खूप दिवसाचा कढीपत्ता होता. म्हटलं जाऊ द्या, आता त्याला वास असो की नसो, वापरते तोच. तर इथे चिवडा वगैरे करून घेतला आणि आता हे क्लीन करायचं होतं. आणि कुठलंही काही केलं ना त्याचा पसारा भरपूरच होतो तो. तर ते सगळं ठेवलं आणि नंतर मग इथलं सामान मला ठेवायचं होतं, जो की पसारा पडलेला होता तो नीटनेटकं लावायचं होतं. त्यानंतरच जेवण करणार. आणि आता एवढे मुरमुरे आहे, तर म्हटलं चला ती कॅरीबॅग बांधून घेते. आणि हे रबर खूप उपयोगी पडतात. जे मी दूध आणते ना, तर दुधाचं पॅकेटला रबर लावून देतात ना, ते काढून घेते मी आणि ते ठेवते. आणि मग कुठल्याही याला जर ठेवायचं असलं, लावायचं असलं, तर खूप उपयोगी पडतात ते. त्यानंतर इथे गॅस ओटा क्लीन करून घेतला. आता दिवसातून 3 वेळा तरी गॅस ओटा क्लीन करावाच लागतो मला. सकाळी उठल्याबरोबर एक कापड घेते. त्यानंतर डीप क्लिनिंग करते 9ला. परत स्वयंपाक झाल्यानंतर परत रात्रीचा स्वयंपाक झाला की असं म्हणजे पुसून ठेवावं लागतं, तेव्हा तो बरं राहतं. आता वाजलेले आहेत 4 आणि म्हटलं चला हे सगळं भरभूर करते. तर या भांड्यामध्येच मी ठेवला होता चिवडा. म्हटलं थंड झाला की मग कॅरीबॅगमध्ये ठेवून दिला. त्या कॅरीबॅगमध्ये भरून ठेवते. याला भडंग म्हणतात, आता आमच्याकडे मुरमुऱ्याचा चिवडाच बोलतात. तर याच्यामध्ये आमचूर, पिठी साखर किंवा
थोडं लिंबू असं वगैरे टाकलं ना तर आणखीन छान होतं, पण माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी साधा सिंपलच केलेला आहे. फक्त मुरमुरे, शेंगदाणे आणि जी फुटाण्याची डाळ असते ती आणि थोड्या मिरच्या आणि कढीपत्ता बस. तर ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलं आणि वाचलेला या डब्यामध्ये काढून ठेवला. म्हणजे कसं आठवण आली अदामधात तर खायला बरं होतं. तर ते सगळं ठेवून दिलं की मग भांडे घासायला बरं सोपी जाईल. आता दळण निवडायचं होतं, त्यात शेवळ्या ठेवायच्या होत्या. जे पापड सकाळी वाळवत ठेवले ते पापड पण ठेवायचे होते. सध्या आता वाळवायचंच काम चालू आहे. जे मागच्या वर्षीचे जे पापड किंवा शेवळ्या आहे ते सगळं वाळवून घेते. म्हणजे वाळवून ठेवलं तर बरं राहतं ते. तर आता इतके पापड आहे, हे 2 ते 3 वर्ष झाले या पापडाला कोणी खात नाही आणि एवढे पापड टाकून द्यायची इच्छा पण होत नाही. आता आमच्याकडे याची भाजी पण करतात या पापडाची. तर विचार करते की एक दिवस ती करून बघावं. पण अशा जर कुठल्या भाज्या केल्या ना वेगळ्या तर आमच्याकडे कोणी खायला पाहत नाही. म्हणजे सहसा तर करतच नाही ह्या आणि बाय चान्स एखादी वेळा केली तर कुणीच खात नाही. विचारतात की कसली भाजी आहे, टेस्ट चांगली वाटत नाही, असं तसं काही असते. आणि हीच भाजी खेड्यावरनं आमच्याकडे कुरड्याची भाजी खूप खातात. म्हणजे बरेच जणं खातात ते. आता मी 1-2दा खाल्ली. त्यानंतर इथे ह्या शेवळ्या आहेत. तर हा डबा घासलेला होता. तर याच्यामध्ये मी पॅकेटच भरून ठेवले. म्हटलं सध्या काही इथे ओपन करत नाही आणि असे ठेवले ना तरी ते चांगलेच राहतात आणि ओपन करून ठेवले तर मग सगळा चुरा होतो. त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या. आणि आता हे जे पापडाचं जे कोठी होती ते ठेवून दिली. आणि हे कसं होते की कोठ्या मागच्या साईडला असतात, पुढे छोटे डबे असतात आणि मागच्या साईडला जे डबे असले ना तर मग तिथल्या तिथंच ते सामान राहून जाते, मग ते काही काढण्यात येत नाही. त्याच्यामुळे ते पापड इतक्या दिवसापासून आहेच आहे. तीच जर कोठी पुढच्या साईडला असती ना तर ते वापरण्यात आले असते, पण ते कसं मोठे भांडे असले तर मागच्या साईडला ठेवावे लागतात, त्याच्यामुळे मग ते राहून जाते. त्यानंतर इथे मीठ वगैरे काढून ठेवलं आणि दुपारचे हेच कामं आपले, हे ठेवा ते ठेवा. आणि त्यानंतर गहू निवडायला घेतले. आता काही दळण जास्त नाही, 4 किलोच आहे. मागच्या वेळेस इतका गोंधळ केला त्या चक्कीवाल्यानी, 6 किलो दळण दिलं आणि त्यांनी आम्हाला फक्त 4 किलोचं दळण आलेलं आहे. त्यांनी डबा पाडला की काय केलं कुणास ठाऊक. बरं तो बोलला की नाही जेवढं दिलं तेवढंच, तुम्ही जेवढं दिलं तेवढंच मी दळून दिलं असं बोलला. पण मला माहिती होतं की मी जास्त दिलेलं होतं. तर 2 किलोचा लॉस केला त्यांनी मागच्या वेळेस. आता म्हटलं यावेळेस डब्यात न देता एखाद्या पिशवीतच देते दळायला, कारण डब्याचं झाकण ढिलं होतं आणि झाकण त्या चक्कीवाल्यानी चेंज केलं होतं. त्याच्यामुळे इतका घोळ होत आहे. तर आता म्हटलं पिशवीतच द्यायचं आणि तिथे थांबूनच दळून घ्यायचं. तर सगळं दळण निवडून घेतलं आणि आता जायचं होतं मंदिरामध्ये. आता वाजले 5:30. तर इथे मंदिरामध्ये आलो. आता उन्हाळ्यामुळे इथे छान शेड लावलेला आहे आणि हे अगदी घराजवळच मंदिर आहे, 5 मिनिटाच्या रस्त्यावर, म्हणून म्हटलं इथेच जायचं. त्यानंतर बघा इथे गाई ढोरं, आता संध्याकाळची वेळ आहे तर ते निघाले आणि इकडे सगळी शेती आहे. गावाच्या बाहेर हे मंदिर आहे, त्याच्यामुळे मग इकडे सर्व शेळ्या मेंढ्या दिसतातच दिसतात. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच छान छान रोज व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि सपोर्ट असू द्या तुमचा. तर बघा हे मंदिर छान असं बाहेरचं वातावरण आहे इकडे आणि पुढे मस्त असे झाडं लावलेले आहे. हे बघा इथे बकऱ्या आणि संध्याकाळच्या वेळेस ते जातातच. आता चारून आणलं की ते इकडनंच जातात, कारण हे लास्टमध्ये मंदिर आहे. तर अशा पद्धतीचं हे बाहेरचा जो भाग आहे तो आणि आतमध्ये मंदिर आहे. तर आतलं काही मी जास्त व्हिडिओ शूट केलेला नाही, आज थोडी गर्दी होती. गर्दी असली तर इतकं शूट करता येत नाही. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.